बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। परळमध्ये कामगारांचा इशारा, नोटीस देऊन युनियनचा बोर्ड लावला, जोरदार घोषणाबाजी। डॉक्टर एस राव रोड परळ येथील दी साखराबाई दिनिशा पेठेत ॲनिमल हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात रिपब्लिकन कामगार सेनेने अंतिम नोटीस देत तीव्र आंदोलन छेडले आहे। सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांनी दिली। सदर हॉस्पिटलमध्ये 123 कायमस्वरूपी कामगार कार्यरत असून त्यापैकी 71 कामगार हे रिपब्लिकन कामगार सेना या बहुसंख्याक संघटनेचे सदस्य आहेत। असे असतानाही व्यवस्थापनाने बहुसंख्याक संघटनेला डावलून अल्पसंख्याक संघटनेबरोबर वेतनवाढ, प्रमोशन व सेवा अटींवर करार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। नोटीस देऊन युनियनचा बोर्ड घोषणा आणि परिसर दलांना अंतिम नोटीस देऊन कामगारांनी हॉस्पिटल परिसरात रिपब्लिकन कामगार सेनेचा अधिकृत बोर्ड लावला व जोरदार घोषणाबाजी केली। कामगारांनी दिलेल्या घोषणा अशा: रिपब्लिकन कामगार सेनेचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला होता। 7 दिवसात बैठका घ्या, स्पष्ट इशारा। रिपब्लिकन सेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की संघटनेकडे बहुसंख्याक सदस्यत्व असल्यामुळे 7 दिवसाच्या आत रिपब्लिकन कामगार सेनेला अधिकृत बैठकीसाठी बोलावून त्यांच्याशीच करार करावा, अन्यथा कामगार आयुक्तांकडे औपचारिक तक्रार, औद्योगिक न्यायालयात ULP केस दाखल करणे तसेच कायदेशीर आंदोलन व संपाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेण्यात येईल। यावेळी रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने, बहुजन संघटित कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विकास इंगळे, हॉस्पिटल युनियनचे अध्यक्ष राजा गायकवाड, सरचिटणीस शरद मोरे तसेच इतर सर्व कामगार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगार हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। की आपले डॉक्टर शंकर साहेब माने यांनी आज आपल्या रिपब्लिकन कामगार सेनेचं बोर्ड आणि उद्घाटन केलं आणि आनंदराज साहेबांनी त्यांना आपल्या युनिटवरती नियुक्ती केली। त्याबद्दल माने साहेबांचं व आनंदराज साहेबांचं मी यथेच्छ ऋणी आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय भीम। आणि कामगारांच्या वतीने मी माने साहेबांचं अभिनंदन करतो। जय भीम। नमस्कार। रिपब्लिकन कामगार सेना ही या महाराष्ट्रातील कामगारांना न्याय मिळवून देणारी एकमेव कामगारांसाठी झटणारी संघटना आहे। या परळमधल्या हॉस्पिटलमध्ये आज आम्ही कामगार युनियनच्या माध्यमातून बोर्ड लावून खऱ्या अर्थानं साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं, परंतु काय मध्ये इलेक्शन लागले आणि इलेक्शनमुळं आम्हाला बोर्ड हलवावं लागला, परंतु त्यानंतर आम्ही लगेच तात्काळमध्ये हे बोर्ड लावून घेतलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कामगार ॲक्टप्रमाणे, कामगार कायद्याप्रमाणे या कामगारावर कोणतेही अन्याय होणार नाहीत, त्यांचा हक्क अधिकार मारून घेतला जाणार नाही, या कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मिळतील ही पूर्ण लढाई मी तुमच्या संघ आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं लढून तुम्हाला न्याय मिळवून देण्याची एवढीच मी आज तुम्हाला ग्वाही देतो आणि मी इथंच थांबतो। सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय भीम। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।